आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 36। तर सगळ्यात पहिले आपल्याला सेशनचा परिचय पाहायचा आहे। सेशनचा परिचय पाहून घ्या, त्यानंतर इथे ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे। ऑफिस स्किल्स मध्ये गेल्यानंतर यामध्ये एक नॉलेज चेक दिलेला आहे, तर त्या नॉलेज चेकवर इथे क्लिक करा आणि इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट केल्यानंतर बघा यामध्ये आपल्याला 4 प्रश्न दिलेले आहे पहिल्या नॉलेज चेक मध्ये। तर पहिला प्रश्न, आपण आपल्या आवश्यकतेनुसार स्लाइडचा साईज ऍडजस्ट करू शकतो म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। स्लाइड शो दरम्यान आपण फॉर्मॅटिंग टूलबार पाहू शकतो म्हणत आहे, तर याचं उत्तर बरोबर आहे, चूक आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। पहिल्या स्लाइड पासून तुम्ही प्रेझेंटेशन कसे सुरू करू शकता म्हणत आहे, तर कशा प्रकारे सुरू करू शकतो बघा आपण, तर प्रेस F5 कीवर प्रेस करावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। प्रेझेंटेशन व्ह्यू पर्याय तुम्हाला काय करायची परवानगी देते म्हणत आहे, तर प्रेझेंटर व्ह्यू पर्याय आपल्याला काय करायची परवानगी देते, तर दुसऱ्या डिव्हाइसवर प्रेझेंट करताना कंट्रोल आणि नोट्स मध्ये ऍक्सेस करा, हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। येस बटनावर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि तिथेच आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर नॉलेज चेक झाल्यानंतर आपल्याला याच्यात सिम्युलेशन सोडवायचं आहे। सिम्युलेशन वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचा आहे। तर यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत, तर पहिला प्रश्न इथून स्टार्ट करायचा आहे। यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, तुम्ही तुमची प्रेझेंटेशन तुमच्या प्रेक्षकांसमोर देण्यासाठी स्लाइड शोचा वापर करू शकता, त्यामुळे ती सुरुवातीपासून सादर करण्यासाठी स्लाइड शोला फ्रॉम बिगिनिंग वर सेट करा म्हणत आहे। तर स्लाइड शो वर क्लिक करा आणि फ्रॉम बिगिनिंग वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून। स्लाइड हाईड करणे विशेषतः उपयुक्त असते जेव्हा तुम्ही काही स्लाइड ऍड केलेल्या असतात पण त्या सध्याच्या प्रेझेंटेशनसाठी आवश्यक नसतात, त्यामुळे तुम्ही त्या हाईड करू शकता। त्यामुळे दिलेल्या प्रेझेंटेशन मध्ये स्लाइड नंबर 4 ला स्लाइड शो टॅबचा वापर करून हाईड करा म्हणत आहे। तर स्लाइड क्रमांक 4 ला सिलेक्शन करा, स्लाइड शो मध्ये जायचं आहे आणि त्या हाईड स्लाइडचा ऑप्शन दिलेला आहे, त्याच्यातून आपल्याला हाईड करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन क्वेश्चन सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग दिलेला आहे, तर सेल्फ पाथ लर्निंग वर क्लिक करा आणि ते प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे। यामध्ये सेल्फ पाथ लर्निंगचा एकच प्रश्न आहे, तर इथून स्टार्ट करा। तुमचे प्रेझेंटेशन डॅश डॅश एक्सटेन्शन लावून सेव्ह करा म्हणत आहे, तर प्रेझेंटेशन सेव्ह करण्यासाठी .pptx हे एक्सटेन्शन लावावं लागेल। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा। एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग झालेला आहे आणि ते कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। त्यानंतर आपल्याला गाइडेड डू इट वर सेल्फ सोडवायचा आहे, तर इथून स्टार्ट करा आणि यामध्ये बघा 2 प्रश्न दिलेले आहेत, तर इथून चालू करायचा आहे। पहिला प्रश्न, दिलेल्या पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन मध्ये सुरुवातीपासून स्लाइड प्रेझेंट करण्यासाठी स्लाइड नंबर 1 सिलेक्ट करा म्हणत आहे, तर स्लाइड क्रमांक 1 ला सिलेक्शन करा। स्लाइड शो मेनू वर जा म्हणत आहे, तर स्लाइड शो मेनू वर आपल्याला इथे आलेला आहोत। स्टार्ट स्लाइड शो ग्रुप मधील फ्रॉम बिगिनिंग ऑप्शन वर क्लिक करा म्हणत आहे, तर फ्रॉम बिगिनिंग वर क्लिक करा आणि त्यानंतर नेक्स्ट आपल्याला नेक्स्ट एरो न किंवा राईट एरो न याच्यात आपल्याला दुसरं पाहायचं आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा प्रश्न बघा, स्लाइड नंबर 3 वरून दिलेल्या पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन प्रेझेंट करण्यासाठी स्लाइड 3 वर क्लिक करा। आता स्लाइड शो मेनू वर जा, त्यानंतर स्लाइड शो ऑप्शन खालील करंट स्लाइड ऑप्शन सिलेक्ट करा म्हणत आहे, तर स्लाइड क्रमांक 3 वर जायचं आहे। प्रेझेंट करण्यासाठी आपल्याला काय म्हणत आहे, स्लाइड शो मेनू वर जा म्हणत आहे, तर स्लाइड शो मेनू वर जायचं आहे आणि त्यानंतर स्टार्ट स्लाइड शो ऑप्शन खाली करंट स्लाइड वर क्लिक करायचं आहे, तर करंट स्लाइड वर ते क्लिक करा अशा प्रकारे। त्यानंतर इस्केपचं बटन दाबायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे, ओके करा आणि त्यानंतर आपल्याला ही गाइडेड डू इट वर सेल्फ सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे, त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं सोडवणं झालेलं आहे आणि ते कोर्स आपला पूर्ण आलेला आहे। त्यानंतर गाइडेड डू इट वर सेल्फ झाल्यानंतर आपल्याला शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा आहे, तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचा। तर यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न, कोणी म्युझिक ऐकण्यासाठी डिजिटल स्ट्रीमिंग ऐवजी सीडी का वापरले जाते म्हणत आहे, तर का वापरले जाते, तर कारण मालकीची खात्री आणि सातत्यपूर्ण गुणवत्ता हे त्याचं उदाहरण आहे। जर SSD सतत सीसीटीव्ही रेकॉर्डिंग वापरली तर कालांतराने कोणती अडचण येऊ शकते म्हणत आहे, तर याचं उत्तर राईट
एन्ड्युरन्समुळे स्टोरेज सेल्स खराब होतात. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. परीक्षेच्या उत्तरपत्रिका पटकन शोधण्यासाठी हार्ड डिस्क किंवा मॅग्नेटिक टेप यापैकी कोणते चांगले असेल म्हणत आहे. तर याचं उत्तर हार्ड डिस्क आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. त्यानंतर दररोज महत्वाच्या फाईलचा बॅकअप घेण्यासाठी वेगवान आणि पोर्टेबल स्टोरेज कोणते म्हणत आहे. तर कोणते आहे बघा, तर USB फ्लॅश ड्राईव्ह आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. फाईल कॉपी न करता थेट स्टोरेज मधून चित्रपट पाहण्यासाठी कोणते माध्यम वापरता येईल म्हणत आहे. तर याचं उत्तर ऑप्टिकल डिस्क आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. बॅकअप साठी फक्त एका एक्सटर्नल हार्ड डिस्कवर अवलंबून राहण्याचा धोका काय आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर हार्ड डिस्क खराब झाल्यास सर्व डेटा नष्ट होऊ शकतो. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. खूप संवेदनशील सरकारी डेटा सीडीज वर का साठवू नये म्हणत आहे. कारण सीडीज सहज कॉपी करता येतात हे त्याचं उत्तर आहे. इंटरनेट शिवाय दोन कॉम्प्युटरमध्ये फाईल ट्रान्सफर करण्याचा सोपा मार्ग कोणता म्हणत आहे. तर याचा सोपा मार्ग हा कोणता असणार आहे, तर USB फ्लॅश ड्राईव्ह हा असणार आहे. जलद प्रवेश आणि हलणारे भाग नसलेले पोर्टेबल म्युझिक प्लेअरसाठी कोणते स्टोरेज चांगले असेल म्हणत आहे. तर याचे उत्तर SSD किंवा फ्लॅश स्टोरेज आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. पेन ड्राईव्ह CD पेक्षा खिशात बाळगायला अधिक सुरक्षित आहे म्हणत आहे. कारण पेन ड्राईव्ह सहज स्क्रॅच पडत नाही हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. येस बटनावर क्लिक करायचं. तर अशा प्रकारे आपलं इरा सेशन 36 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.